नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये महाराजांची ग्वाहीच आहे की आम्ही आहो इथे स्थित, तुम्हा सांभाळण्यापर्यंत सत्य, तुमचा विसर पडणे नसे. म्हणजे महाराज म्हणतात की आम्ही इथे स्थित आहोत तुम्हा सांभाळण्यासाठी आणि तुमचा विसर कधीही पडणार नाही. तर असाच एक अनुभव आहे विद्या जातेगावकर यांचा आणि मी तो अनुभव तुम्हाला ॲज इट इज वाचून दाखवत आहे. तुमचेही काही अनुभव असतील श्री गजानन महाराजांच्या विषयी आणि तुम्हालाही ती शेअर करायची इच्छा असेल तर नक्की करा. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला जर का काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. आज माझ्या आयुष्याचं पाऊण शतक पूर्ण झालं. हल्ली मी ठाणे येथे वास्तव्यास असली तरीही माझं लहानपण शेगावच्या जवळ अकोला येथे व्यतीत झालं. वराड्यातील लोकांचं भाग्य असं की त्या काळी इकडील भागात गजानन महाराजांचे फारसे माहीत नसताना वराडात मात्र अनेकांची पावले शेगावच्या दिशेने वळू लागली होती. विद्या जातेगावकर हे माझं आजचं नाव. त्या काळी मी होते विद्यापुराणिक. माझी आई अत्यंत निष्ठेने श्री गजानन विजय ग्रंथ वाचित असे. तिच्याजवळ गजानन महाराजांचे अनुभवही तसेच होते. माझे वडील सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. वडिलांची बदली होत असे. एकदा हैदराबादला असताना तिथे खूप मोठा कार्यक्रम होणार होता. अगदी राष्ट्रपती येणार होते. वडिलांवर त्या कार्यक्रमाची फार मोठी जबाबदारी होती. कार्यक्रमाशी संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे वडिलांनी तयार करून घेतली होती. रिक्षातून एका पिशवीत ते सर्व घेऊन जाताना ती कागदपत्रे अनावधानाने वाटेत पडली. हे सर्व लक्षात आलं तेव्हा विलंब झाला होता. नोकरी, मान, संबंध सर्व पणाला लागलं होतं. हताश होऊन वडील घरी परतले तेव्हा आई गजानन विजय पारायण करत होती. ती पूर्ण होताच आईने बाबांना उदासीनतेचं कारण विचारलं आणि अत्यंत विश्वासाने गजानन महाराजांचं नाव घेऊन म्हटलं, चिंता करू नका, मिळतील कागदपत्र. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात एक व्यक्ती घर शोधत आली आणि कागदपत्र बाबांच्या स्वाधीन करून गेली. आईला आणि वराडातील अनेक भक्तांना गजानन महाराजांनी असे अनेक अनुभव प्राप्त करून दिले होते. मात्र मला आज जो अनुभव इथे सांगावासा वाटतो त्या हृदयस्पर्शी अनुभवाची मी स्वतः एक साक्षीदार होते. मला आठवतं त्यावेळी आम्ही अकोल्याला चांदमारीत राहत होतो. माझी आई विमल पुराणिक रोज निष्ठेने गजानन विजय पोथी वाचायची. वडिलांना बरेच वेळा दौऱ्यावर बाहेरगावी जावं लागायचं. ते बाहेरगावी गेलेत की घरात मी, आई आणि 4-5 वर्षाची लहान बहीण विना आम्हीच घरी असायचो. मी अकोल्यात नॉर्मल स्कूलमध्ये शिकत होते. दुपारची शाळा असायची. संध्याकाळी शाळा संपल्यावर घराजवळील आम्ही मैत्रिणी एकत्र खेळायचो. टिक्कर, बिल्ला, लगोरी, दोरीवरच्या उड्या असे आमचे तेव्हाचे खेळ. मजेचा होता तो काळ. आमच्या घरासमोर पार्टीकर वकिलांचा मोठा बंगला होता. त्यांची मुलगी प्रभा पार्टीकर माझी मैत्रीण. त्या काळात विदर्भात विशेषतः अकोल्याच्या जवळपासच्या भागात पाण्याची खूपच कमतरता असायची. गजानन विजयच्या 5व्या अध्यायात दासगुरू महाराजांनी वर्णन केले आहे. त्या अकोली शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळ मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. त्यामुळे अनेकांनी जमिनीत खोल पाण्यासाठी टाक्या बांधल्या होत्या. तशीच एक टाकी पार्टीकरांच्या बंगल्याच्या मागे होती. त्या दिवशी आईला सांगून मी प्रभाकडे गेले. आईने विनाला वाटीत उसाचे तुकडे देऊन खेळ असं म्हटलं आणि आई गजानन विजय वाचायला बसली. इकडे आम्ही दोघीही मागील टाकीतून जमिनीवर शिंपडायला थोडं पाणी घेतलं. पाणी खोल होतं. आम्ही पायऱ्यांनी आत उतरून पाणी घेऊन त्याच्या समोरील अंगणात शिंपडलं आणि खेळू लागलो. खेळण्याच्या नादात विना आमच्या मागे आली आहे याकडे आमचं लक्ष गेलं नाही. इकडे विनाला आत टाकीत काय आहे ते पाहायचं होतं. तिचं कुतूहल जागं झालं. त्या नादात तिने वाटी टाकीच्या काठावर ठेवली आणि उभं राहून खाली वाकून पाहू लागली आणि क्षणार्धात तोल जाऊन टाकीतल्या पाण्यात पडली. पाण्यात ती पालथी पडली आणि नाकातोंडात पाणी जाऊन बेशुद्ध झाली. तिकडे आईचं पोथी वाचन सुरू होतं. पोथी संपली. आईने श्रद्धेने ती पोथी माथ्याला टेकून खाली ठेवली आणि तिला आवाज ऐकू आला. विना कुठे आहे? तिला वाटलं हा भास असेल, पण पुन्हा तोच आवाज आला, विना कोठे आहे? विना कोठे आहे? आईने घरात काम करणाऱ्या नोकराला हाक मारली आणि विनाला घेऊन यायला सांगितलं. तिला शोधत तो पार्टीकरांच्या वाड्यात आला आणि मोठ्याने विनाला हाका मारू लागला, पण काहीच प्रतिसाद नव्हता. आम्हाला विचारला आणि घराच्या मागच्या बाजूला वळला. सहज म्हणून त्यानं टाक्याच्या आत नजर फिरवली तेव्हा त्याला पालथी पडलेली विना दिसली. खेडेगावात राहून असलेला तो माणूस. त्याला परिस्थितीचं गांभीर्य लगेच लक्षात आलं. त्याने तिला वर आणलं. तिचं डोकं खाली केलं आणि पाय धरून तिला गोल फिरवलं. त्याबरोबर तिच्या पोटातलं पाणी बाहेर आलं. मात्र ती बेशुद्ध झाली होती. आता काय करायचं हा प्रश्न आईसमोर उभा होता. पण त्या दिवशी महाराजांनी जणू सर्व सूत्र स्वतःकडे घेतली होती. त्याचवेळी वडिलांच्या गाडीचा ड्रायव्हर विठ्ठल, ज्याचं नाव, तो गाडीची किल्ली ठेवायला आला. त्याला परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे तो तसाच बाहेर गेला आणि वडिलांचे मित्र डॉक्टर वेचलेकर यांना घेऊन आला. डॉक्टरांनी औषधोपचार केला आणि विना वाचली.
महाराजांनी आवाज दिला आणि विठ्ठल धावला. भक्ताचं काम झालं. महाराजांनी पोथीत दिलेल्या अभिभाषणाची पूर्तता केली. आम्ही आहो इथे स्थित तुम्हा सांभाळणं प्रत सत्य तुमचा विसर पडणे नसे. अधिक काय लिहिणार. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. तर हा होता आजचा श्री गजानन महाराज यांचा विषयीचा अनुभव आणि खरंच अनुभव खूप सुंदर होता. महाराज हे आपल्या भक्ताला सांभाळतात आणि जेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं नित्यनेमाने वाचन करतो, नित्य सेवा करतो, त्यावेळी तर महाराज हे प्रत्येक भक्ताला सांभाळतातच. कारण की आपण जेवढी अत्याधिक महाराजांची सेवा करू, महाराजांची भक्ती करू, महाराजांवरती देखील एका भक्ताचा हक्क असतो, एका भक्ताचा अधिकार असतो आणि एका भक्ताला सांभाळण्याची जबाबदारी देखील असते. त्यामुळे आपण श्री गजानन महाराजांची जास्तीत जास्त भक्ती सेवा उपासना ही नक्की करायला हवी, जेणेकरून महाराज आपल्याला क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी सांभाळतील. तुमचेही काही महाराजांच्या विषयी असे अनुभव असतील, तुम्हाला ती सांगण्याची इच्छा असेल तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कमेंट तुम्ही नक्की करा. तुमचे काही अनुभव असतील तर नक्कीच आपण तुमचे अनुभव हे सगळ्यांसोबत शेअर करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.